हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली धागा मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हे दाराचं तोरण कसं विणायचं ते बघणार आहोत. तर हे तुम्ही तुमच्या साईजनुसार बनवू शकता, कुठल्याही साईजचं. तर चला बघूयात. तर या ठिकाणी मी टोपली उलन घेतलेलं आहे आणि 2 धागे घेतलेले आहेत त्याचे, आणि 3 mm चा हुक घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण स्लिप नॉट घ्यायची आहे. यानंतर 180 चैन मी इथे घेत आहे. तर तुम्ही दाराच्या साईजनुसार याला कमी जास्त करू शकता. तर विणून घेऊयात. तर इथे मी हे चेन्स विणलेले आहेत. यानंतर तीन चेन आपल्याला इथे स्किप करायचे आहेत, किंवा तुम्ही एक्स्ट्राचे 3 चेन्स इथं घेऊ शकता. तर हे 3 चेन्स मी इथं स्किप केलेले आहेत आणि चौथ्या साखळीपासून आपण विणायचं आहे. तर इथे डबल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर पहिले 3 चेन्स मी डबल क्रोशेचे स्किप केलेले आहेत आणि पुढचे 3 चेन आपण गॅप घेणार आहोत. तर एकूण 6व्या चेनमध्ये मी डबल क्रोशे विणलेला आहे ते. यानंतर परत 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि खाली 3 चेन्स आपल्याला इथं स्किप करायचे आहेत आणि चौथ्या साखळीमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे विणायचा आहे. अशा प्रकारे परत 3 चेन्स आणि 3 चेन स्किप करायचे आहेत खाली, आणि चौथ्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे. तर हे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साखळीमध्ये विणून घ्यायचं आहे. तर या साखळीमध्ये आपण अशाच प्रकारे शेवटपर्यंत विणायचं आहे. तर इथे मी हे पूर्ण विणून घेतलेलं आहे शेवटपर्यंत. यानंतर दुसऱ्या राऊंडला आपल्याला, तर इथे तोरणपट्टी विणताना तुम्ही कुठल्याही साईजची विणू शकता. फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की शेवटी आपल्याला कमी जास्त होऊ शकतात साखळ्या, तर तिथे थोडंसं ॲडजस्ट करून आपण गॅप घ्यायचा आहे. तर मी इथे एक साखळी घेतलेली आहे आता, कारण आपण 3 जे साखळ्या घेतल्या होत्या त्या सेंटरला आपल्याला इथं विणायचं आहे. तर इथे मी 3 साखळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे ही जी सेंटरची चेन आहे या ठिकाणी आपल्याला विणायचं आहे. तर 3 चेन आणि परत एक चेन घेतली, म्हणजे टोटल 4 चेन्स घेतल्या, कारण 3 चेन्स एक डबल क्रोशेसाठी आणि एक गॅप घेण्यासाठी, आणि डबल क्रोशे इथं घेतलेला आहे. यानंतर परत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. 3 चेन्स घ्यायचे आहेत आणि ही जी सेंटरची चेन आहे 3 चेन्सपैकी त्यातल्या दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचा आहे. तर असं थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून हा गॅप आपल्याला घ्यायचा आहे चेन्समध्ये. तो फक्त शेवटच्या ह्याच्यामध्येच येऊ शकतो. यानंतर आपण सेंटरला विणताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त शेवटी आपण जेव्हा विणू तेव्हा आपल्याला थोडंसं चेन्स ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत फक्त, जेणेकरून आपले खांब सेंटरला येतील दुसऱ्या रोमधले. तर हे अशा प्रकारे आपल्याला विणायचं आहे. तर इथे हा दुसरा रो विणून घेतलेला आहे मी, आणि इथे शेवटी मी 4 चेन्स घेतलेल्या आहेत आणि इथे डबल क्रोशे घेणार आहे शेवटी. यानंतर परत 4 चेन्स घ्यायच्या आहेत
आणि ही जी आपली सेंटरची चेन आहे याच्यामध्ये आपल्याला विणायचं आहे डबल क्रोशे. त्यामुळं शेवटी तुम्ही जर कमी जास्त होत असतील साखळ्या तर थोडंसं ॲडजस्ट करून एखादी चेन कमी जास्त करू शकता, जेणेकरून तुमची तोरणपट्टी ओढली जाणार नाही. अशा प्रकारे परत आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. 3 चेन्स घ्यायच्या आहेत नंतर आणि दुसऱ्या चेनमध्ये डबल क्रोशे विणायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही किती पण रो रिपीट करू शकता, जेवढी तुम्हाला तोरणपट्टीची साईज हवी आहे तेवढी. तर हे असंच आपल्याला रिपीट करायचं आहे. मी इथे 7 राऊंड विणून घेतलेले आहेत अशाच. तर बघूयात. यानंतर मी फूल विणणार आहे, तर त्यासाठी 3 साखळ्या घेतली आहेत मॅजिक रिंगमध्ये आणि एक डबल क्रोशे विणायचा आहे. परत एक साखळी आणि एक डबल क्रोशे. तर हेच आपल्याला 12 वेळेला रिपीट करायचं आहे. तर एकूण 12 डबल क्रोशे विणायचे आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये एक चेन्स विणायची आहे. तर अशा प्रकारे रिपीट करूयात. तर मी इथे 12 डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत आणि ही मॅजिक रिंग बंद करून घ्यायची आहे. यानंतर ही जी पहिली साखळी आपण विणली होती 3ची, तर या ठिकाणी आपण तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने बंद करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी दुसऱ्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. तर त्यासाठी मी 2दा धागा घेतलेला आहे सुईवरती आणि पुढच्या साखळीमध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर हे एक वेळेस घेतला मी धागा, हा 2 वेळेस आणि हा 3 वेळेस. तर असे आपल्याला मोठे खांब विणायचे आहेत ट्रिपल क्रोशे. तर त्यासाठी 2दा सुईवरती धागा घेऊन अशा प्रकारे आपल्याला 3दा हे विणायचं आहे. तर या ठिकाणी हा 1, 2 आणि हे 3. तर असे एकूण 4 ट्रिपल क्रोशे आपल्याला एकाच साखळीमध्ये विणायचे आहेत. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि ही जी पुढची साखळी आहे त्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच टाकायची आहे. तर हे स्लिप स्टिचने आपण बंद करून घेतलेली आहे. यानंतर परत 3 साखळ्या आणि 2दा धागा घ्यायचा आहे सुईवरती आणि पुढच्या साखळीमध्ये ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर एकूण 4 ट्रिपल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर हे 4 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर अजून एक ट्रिपल क्रोशे घ्यायचा आहे. तर हा 4था ट्रिपल क्रोशे मी विणलेला आहे इथे. यानंतर 3 साखळ्या आणि याला आपण पुढच्या साखळीमध्ये जोडून घ्यायचं आहे. तर हे 2 पाकळ्या आपण फुलाच्या विणलेल्या आहेत. अशाच प्रकारे आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. तर विणून घेऊयात. तर हे फूल आपलं असं
विणून तयार झालेलं आहे. तर हे तुम्हाला लागतील तेवढे फुलं आपल्याला इथं विणायचे आहेत. थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही याला अटॅच करून घेऊ शकता. तर तुमची तोरणपट्टी जशी आहे, म्हणजे जेवढ्या करायची आहे तेवढ्या. तर हे आपण अशा प्रकारे याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर मला 180 चेनसाठी जवळपास 8 ते 9 फूल इथे लागलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या तोरणपट्टीच्या साईजनुसार फूल विणून घ्यायचे आहेत. तर मी हे इथं विणलेला जोडून घेतलेलं आहे फूल. तर हे अशा प्रकारे आपण थोडं थोडं अंतर सोडून इथे लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण एक मटकी फ्लावर विणणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी इथे मॅजिक रिंग घेते आणि या मॅजिक रिंगमध्ये आपण 3 साखळ्या विणूया सुरुवातीला, आणि यानंतर एक डबल क्रोशे, परत एक साखळी आणि एक साखळी घ्यायची आहे आणि एक डबल क्रोशे. तर एक साखळी एक डबल क्रोशे असं आपल्याला 6 वेळेला रिपीट करायचं आहे. तर हे विणून झाल्यानंतर मॅजिक लूप आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि तिसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे. यानंतर मी इथे पिवळ्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि एक साखळीची जी जागा आपण इथं सोडली होती त्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि हे जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते आपल्याला आतमध्ये विणून कट करून घ्यायचे आहेत. तर इथे स्लिप स्टिच घेते मी. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि याच ठिकाणी आपल्याला पफ स्टिच विणायचा आहे. तर त्यासाठी मी हा धागा घेतलेला आहे सुईवरती. तर असं 5 वेळेला आपल्याला पफ स्टिचसाठी धागा घ्यायचा आहे. तर हे 3 वेळेला घेतलेला आहे. हा 4थ्या वेळेला घेत आहे मी धागा आणि हा 5. तर 5 वेळेला धागा घेऊन आपल्याला अशा प्रकारे या सगळ्या लूपमधून हा धागा काढून घ्यायचा आहे. एक स्लिप स्टिच घेऊयात आणि एक साखळी. यानंतर परत पुढच्या एक चेनच्या गॅपमध्ये आपल्याला सेम रिपीट करायचं आहे. तर एक पफ स्टिच विणण्यासाठी आपल्याला 5 वेळेला सुईवरती धागा घ्यायचा आहे आणि या सगळ्या धाग्यांमधून आपल्याला एक काढून घ्यायचा आहे धागा, एक स्लिप स्टिच आणि एक चेन. तर हे असं आपल्याला विणायचं आहे एका चेनच्या गॅपमध्ये.
तर हे 5 वेळेला धागा घेऊयात आणि या सगळ्यांमधून आपण अशा प्रकारे हा धागा काढून घ्यायचा आहे. एक स्लिप स्टिच आणि हे असं रिपीट करूयात. तर इथे मी सगळ्या साखळ्यांमध्ये एक एक पफ स्टिच विणलेला आहे. यानंतर एक सिंगल क्रोशे घेऊयात इथे. यानंतर 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी तिसरा डबल क्रोशे घेते आहे. 2 पफ स्टिचच्या सेंटरमध्ये आपल्याला हे विणायचं आहे. तर हे सिंगल क्रोशे झाल्यानंतर परत पुढचा जो पफ स्टिच आहे त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला विणायचा. एक साखळीच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे, 3 डबल क्रोशे आणि परत एक सिंगल क्रोशे. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे प्रत्येक चेनमध्ये. जी 2 पफ स्टिचच्या मध्ये आहे घेतलेली चेन आहे त्या चेनमध्ये आपल्याला रिपीट करायचं आहे. तर हे 3 डबल क्रोशे इथं विणायचे आहेत. तर हे डबल क्रोशे विणून घेऊन आपण हे कंप्लीट करूयात अशा प्रकारे. तर इथे मी हे शेवटच्या पफ स्टिचमध्ये विणलेलं आहे आणि याला आपण बंद करून घेऊया स्लिप स्टिचने अशा प्रकारे. तर हा आपला एक मटकी फ्लावर विणून तयार झालेला आहे. तर मी पिवळ्या रंगाचे एकूण 12 पफ स्टिच विणलेले आहेत. फ्लावर विणलेले आहेत. 17 फ्लावर्स विणलेले आहेत आणि 12 पर्पल कलरचे फ्लावर्स विणलेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार विणू शकता. तर इथे मी हे पिवळ्या रंगाचे फ्लावर्स इथं जोडून घ्यायचे आहेत. असे थोडं डिस्टन्स ठेवून आपण हे इथे जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण फ्लावर्सला जे धागा सोडलेला असतो तर त्याने आपण हे अटॅच करून घेऊयात. तर हे अटॅच केल्यानंतर हे असं दिसतं. यानंतर आपल्याला हे पान विणायचं आहे. तर हे पान विणण्यासाठी मी हिरव्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि आपल्याला 16 चेन्स विणायच्या आहेत सुरुवातीला. तर त्यासाठी मी स्लिप नॉट घेते. तर या ठिकाणी एकूण 16 चेन्स विणूयात. यानंतर एक चेन एक्स्ट्राची घ्यायची आहे आणि 16व्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. यानंतर पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे, परत पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे. तर पुढच्या एकूण 4 चेनमध्ये एक डबल क्रोशे विणायचे आहेत. तर एकूण 4 डबल क्रोशे विणायचे आहेत. आणि एक हाफ डबल क्रोशे, परत एक सिंगल क्रोशे. तर हेच आपल्याला रिपीट करायचं आहे पुढच्या चेनमध्ये, उरलेल्या चेन्समध्ये. तर एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 4 डबल क्रोशे, परत एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. तर हेच पुढं आपण रिपीट करायचं आहे. तर इथे मी 4 डबल क्रोशे विणते.
यानंतर एक हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे. तर हेच सेम आपल्याला विणायचं आहे या बाजूने सुद्धा साखळीच्या पान बनवण्यासाठी. तर परत त्याच शेवटच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे, परत पुढच्या साखळीमध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशे विणायला सुरुवात करायचं आहे. तर एक डबल क्रोशे, यानंतर पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे, तर एकूण 4 डबल क्रोशे आपल्याला इथं विणायचे आहेत. तर 4 डबल क्रोशे विणल्यानंतर हाफ डबल क्रोशे एक घ्यायचा आहे आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 4 डबल क्रोशे. तर हे 4 डबल क्रोशे चौथा विणल्यानंतर एक हाफ डबल क्रोशे इथं विणायचा आहे आणि एक सिंगल क्रोशे शेवटच्या साखळीमध्ये. आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे शेवटी. तर हे आपलं असं पान विणून तयार झालेलं आहे. तर आपण याला साखळीमध्ये अटॅच करून तोरणपट्टीला जोडणार आहोत. तर या ठिकाणी मी चेन्स विणून घेणार आहे, साखळ्या घेणार आहे, फुलाला बनवायच्या आहेत. तर या ठिकाणी मी सुईवरती धागा घेतलेला आहे हिरव्या रंगाचा आणि अशा प्रकारे आपण या फुलामध्ये एक स्लिप स्टिच टाकून घेणार आहोत. तर या ठिकाणी हे जे धागे आहेत एक्स्ट्राचे सुटलेले, तर ते आपण आधी विणून घेणार आहोत, मग विणल्यानंतर कट करायचे आहेत. तर इथे पहिल्यांदा एक स्लिप स्टिच घेते. यानंतर 30 साखळ्या विणायच्या आहेत. या साखळ्या तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला फूल कुठल्या लांबीपर्यंत हवं आहे तोरणपट्टीपासून यानुसार तुम्ही या साखळ्या कमी जास्त करू शकता. तर मी इथं एकूण 50 साखळ्या घेतलेल्या आहेत. तर 30 साखळ्या सुरुवातीला विणायच्या आहेत आणि पान अटॅच करून घ्यायचं आहे त्याला. तर या ठिकाणी सेंटरला पण स्लिप स्टिच टाकून हे पान अटॅच करून घ्यायचं आहे. यानंतर बाकीच्या उरलेल्या 20 साखळ्या आपण इथं विणून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या साखळ्या कमी जास्त करू शकता. तर मी इथं एकूण 50 साखळ्या विणलेल्या आहेत. सुरुवातीला 30 साखळ्या विणलेल्या आहेत, नंतर पान अटॅच केल्यानंतर 20 साखळ्या विणलेल्या आहेत. तर हे असंच आपण तर हे मी विणून घेतलेलं आहे अशा प्रकारे. तर असंच आपण प्रत्येक फ्लावर्सला विणून घ्यायचं आहे. आणि हे जे विणलेलं आहे ते आपण 2 पर्पल फ्लावर्स मी लावून घेत आहे तोरणपट्टीच्या सुरुवातीच्या डबल क्रोशेमध्ये. तर हे आणि हे येलो फ्लावर्स मी केलेले आहेत.
तर अल्टरनेटिव्हली आपण पर्पल आणि येलो फ्लावर्स लावून घेणार आहोत, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही. तर हे असं इथं मी येलो फ्लावर्स लावलेले आहेत. यानंतर तोरणपट्टीची जी सुरुवातीची बाजू आहे या ठिकाणी मी हे 2 साखळ्या लावून घेत आहे पर्पल फ्लावरच्या इथे. तर याला तुम्ही शिवून पण घेऊ शकता, किंवा सिम्पली तुम्ही गाठ बांधून वगैरे घेऊ शकता याला अटॅच करून. तर हे अशा प्रकारे आपण सिम्पली गाठ बांधून सुद्धा घेऊ शकतो. तर हे फ्लावर्स आपण असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अटॅच करू शकता. मी 2 फ्लावर पर्पल कलरचे फ्लावर आणि 1 येलो कलरचा फ्लावर असा प्रत्येक 2 पिवळ्या फ्लावर्स जे आपण इथं लावलेले आहेत मटकी फ्लावर्स वरती तोरणपट्टीला, त्याच्या सेंटरला मी जोडून घेतलेले आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला 2 पर्पल फ्लावर्स घेतलेले आहेत मी इथं. तर ही सुद्धा मी इथे गाठ बांधून घेणार आहे. तर एकाच ठिकाणी 2 पर्पल फ्लावर्स लावलेले आहेत. तर अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे. यानंतर तर हे 2 असे फ्लावर्स मी इथं जोडून घेतलेले आहेत. यानंतर आपण या 2 फ्लावर्समध्ये एक येलो कलरचा फ्लावर जोडून घ्यायचा आहे. तर इथे आपण जोडून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे जोडून घ्यायचं आहे. यानंतर इथे पर्पल कलरचा फ्लावर. तर अशा अल्टरनेटिव्ह आपल्याला विणून घ्यायच्या आहेत, म्हणजे जोडून घ्यायच्या आहेत. तुमच्या आवडीनुसार जोडू शकता. तर हे अशा प्रकारे आपलं तोरण विणून तयार झालेलं आहे. तर दारावरती हे तोरण अतिशय उत्तम दिसतं. तर तुम्हाला हे तोरण कसं वाटलं ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आवडलं असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.